तेव्हा आत्मा सद्रूप कसा आहे, चिद्रूप कसा आहे, आनंद स्वरूप कसा आहे म्हणून सत्य विवरण करणारे 5 तत्वविवेक, भूतविवेक, कोश विवेक, द्वैत विवेक ह्याच्यामध्ये सतचा विचार केलेला आहे. पुढे चित्तचा विचार, चित्रदीप नाही का, कुठंच दीप, ज्ञानदीप. पुढे आनंदाचा आता 5 प्रकरणामध्ये विचार करणार आहे. 11, 12, 13, 14 आणि 11वा श्लोक बघा. आनंदं त्रिविध ब्रह्मानंद विद्यासुखम विषयानंद इत्यादी ब्रह्मानंद विविध. आनंदं त्रिविधा 3 प्रकारचे आनंद आहे. एक ब्रह्मानंद, दुसरा विद्यानंद, तिसरा विषयानंद इत्यादी ब्रह्मानंद विवेचते. म्हणून आता आम्ही अगोदर कोणता आनंद सांगतो? ब्रह्मानंद. ते उपनिषदातले श्लोक देऊन याचं वर्णन करतात. त्या कठोपनिषदामध्ये आहे बघा. भृगुपुत्र पितृश्रुत्वावरुणात ब्रह्मलक्षणम अन्न प्राण मनोबुद्धी त्यक्त्वा आनंद विजिज्ञवान. भृगुपुत्र पितृश्रुत्वा वरुणात ब्रह्मलक्षणम. तेव्हा उपनिषदामध्ये कसे भृगुपुत्र पितृश्रुत्वा वरुणाचा मुलगा भृगु, त्याने ब्रह्माचं लक्षण आपल्या वडिलांना काय झालं विचारलं. भृगुपुत्र पितृश्रुत्वा वरुणात ब्रह्मलक्षणम. वडिलापासून म्हणजे वडील म्हणजे कोण? वरुण. त्याच्यापासून ब्रह्माचं काय विचारलं लक्षण? कोणी विचारलं? भृगु हा वरुणाचा पुत्र. पूर्वीच्या काळामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. वडील विद्यार्थी, वडीलच त्याचा गुरु होत असे. बापही कोण? तोच. गुरुही कोण? मग त्याने ब्रह्माला जाणण्याकरता अन्न प्राण मनोबुद्धी त्यक्त्वा आनंद विजिज्ञवान काहीतरी संयम असावा लागत असतो. त्या या सर्वांचा निराश करून अन्नमय कोश, ब्रह्मांडमय, प्राणमय, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे 3 कोश आहेत. हे स्वरूप होऊ शकत. शरीर हे आपलं आहे का? हे काही स्वरूप नव्हे. उत्पत्तीच्या वेळी शरीर होतं का? बरं, प्राण निघून गेल्यानंतर शरीर आपल्या हातात राहील का? अन्नमय प्राक्चोर्धम उद्भावत. याला प्रागभाव, प्रध्वंसाभाव म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी नाही, नाशानंतरही नाही. 2 अभावाचा प्रतियोगी असल्यामुळे शरीर आत्मा होऊ शकत. असे प्रत्येक आहे. मनोमय कोशात्मा का नाही, आनंदमय आत्मा का? म्हणून अन्न प्राण मनोबुद्धी. अन्न प्राण म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश त्यक्त्वा आनंद विजिज्ञवान. आनंदाला काय करता झाला? जाणता झाला. त्या आनंदाचं लक्षण त्याने आनंदमय कोशावर आणलं. कोणता कोश? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय. आणि शेवटचा कोश कोणता आहे? आनंदमय. झोपेमध्ये कोणता कोश आहे? आनंदमय कोश. असं लक्षण त्याच्यावरती आणलं का? म्हणलं प्रमाण काय? आनंदच परमात्मा आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. त्याला प्रमाण काय? त्याच्याकरता श्रुतीचं प्रमाण देऊन सांगतात. आनंदा देवभूतानि जायन्ते तेन जीवनम तेषां लयस्य तत्रात्म ब्रह्मानंदो न संशय. आनंदात देवभूतानि जायन्ते. ही सर्व भूते कोणापासून उत्पन्न होतात? आनंदापासून. भूते म्हणजे कोणची? भूत नाही घ्यायची. भू म्हणजे भवती म्हणजे होणे. आणि त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश कोणापासून उत्पन्न होतात? ही सगळी मला लागले आनंदापासूनच उत्पन्न. आपल्याकडे परमात्मा द्वय आनंदपूर्वक स्वमाया स्वयमेव जगद्भूत्वा प्राविशत जीव रूपदः. म्हणजे सर्व प्राणी मात्र आनंदापासून उत्पन्न होतात. बरं, प्राणी मात्र उत्पन्न झाले, पुढे पोषण. झाड लावलं पण त्याला काय पाहिजे? पाणी पाहिजे.
मग कोणावर जगत असतात. हे बा, मूल जन्माला आला आणि दूध नसेल तर काय उपयोग आहे त्याचा. पण पालन आपल्या प्रत्यक्षामध्ये त्र्यंबकेश्वरला होतो आम्ही गजानन महाराजाच्या तिथे. मग त्याच्यामध्ये गाय आमच्या समोर आली, सीताराम मला माहिती आहे. मग ते पोर जन्माला आला ना वासरू, ते उड्या मारत होतो, काय मारत होतं. आणि ते लगेच गाईच्या स्थानाला काय व्हायला बरं येण्याच्या पूर्वी दूध होतं का. आणि आता मूल जन्माला आल्यानंतर कोणी निर्माण की बाळा दुधा कोण बाळा श्रीपती. मग कोणीतरी चेतन पुरुष काय केला पाहिजे. त्याच्याशिवाय राष्ट्र चालवू शकत नाही. ज्या अर्थी बरोबर गाडी लोखंडाची गाडी आणखी वेळेवर बरोबर थांबते, त्या अर्थी थांबवणारा ड्रायव्हर काय धरावा. समुद्री रेखा पृथ्वीयावती व्हावी नाही. म्हणून जगन नियंता कोणीतरी मालक काय असला पाहिजे. मग आता सारखा पाऊसच पडत राहतो का. सारखा पाऊस पडत राहतो, माणसं जगतील कसे. त्यालाच म्हणतात ज्याच्यापासून उत्पन्न होते, ज्याच्यावर सत्यने राहते, काम करते, असं जे तत्व त्याला ईश्वर म्हणायला. ईश्वराच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची मत भिन्न भिन्न आहे. पण वेदांतशास्त्रातला ईश्वर परिपूर्ण आहे. ईश्वर सर्वभूतानामध्ये मग त्याला ईशान शक्ती म्हणतात त्याला. म्हणून त्याला ब्रह्मानंद असेल. तेषाम लयश्च, ज्याच्यापासून हे सगळे उत्पन्न होते, ज्याच्यावर ते जगतात आणि ज्याचा लय होत असतो, असा जो तत्व आहे त्यालाच काय म्हणायचं ब्रह्मा. आणि तेच आनंद स्वरूप आहे. आनंद म्हणजे काय नाही, भिन्नच आहे, स्वरूपच आहे तसं. भिन्न म्हणजे आपल्याला टाकून त्याला कोणते, त्याला असाधारण धर्म म्हणतात. कोणता असाधारण धर्म म्हणजे तो त्याच्याच ठिकाणी असतो. दूध आणि पाणी वेगळे करण्याचा असाधारण धर्म फक्त राजहंस. राजहंस सोडून कोणत्याच पक्षामध्ये तो काही नाही. म्हणून ब्रह्मानंद होणं संशय लक्षण करून सांगितलं ब्रह्माचं. भूतोत्पत्ती पुरा भूमा त्रिपुटी वर्जनात ज्ञानज्ञेय रूपा त्रिपुटी प्रलय नाही. भूतोत्पत्ती पुरा भूमा. भूमा म्हणजे स्त्रीलिंगी वाचक नाही, भूमा म्हणजे ब्रह्मा. सगळे भूते उत्पन्न होण्याच्या पूर्वी, पंच म्हणजे जगत उत्पन्न होण्याच्या पूर्वी जे तत्व असते त्रिपुटी वर्जनात, त्रिपुटीचं वर्णन पुढे करणार आहे. ज्ञेय रूपा त्रिपुटी प्रलय नाही. सर्व सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी कोणीतरी तत्व होतं का. मग तत्व काय करावं सांग. आपण कुंभाराच्या घरी करू, पुष्कळची मडकी दिसतात. ह्या मडकीच्या पूर्वी अगोदर कोणतरी होतं का. मग ती काय करावं लागेल, म्हणायचं आहे. स्वयंपाक जरी बाई करत असली तरी पण सुद्धा स्वयंपाकाच्या पुढे तिला काय द्यावं लागतं, सगळ्या शिदा द्यावं लागत असतं. तसे सृष्टी उत्पन्न झाली तत्पूर्वी कोण होते, जे तत्व होते त्यालाच ब्रह्मा. एकमेव द्वितीय ब्रह्मा. भूतोत्पत्ती पुरा. भूतोत्पत्ती म्हणजे भूत उत्पन्न होण्याच्या पूर्वी. भूत म्हणजे तुम्ही आम्ही सगळे. अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या उद्भिज हे सगळे उत्पन्न होण्याच्या पूर्वी भूमा भूमनाम ब्रह्म होतं. आणि त्रिपुटी वर्जनात त्याच्या ठिकाणी त्रिपुटी म्हणजे ज्ञाता ज्ञान ध्येय कर्ता कर्म क्रियापद भोक्ता भोग्य दृश्य द्रष्टा दर्शन. कोणती त्रिपुटी, कोणत्याही त्रिपुटीशिवाय कार्य होतं. खांब आहे, खांबच खांबाला पाहत असतो का. पाहणारा मनुष्य दुसरा पाहिजे आहे काय. बरं, पाहणारा मनुष्य दुसरा पाहिजे. मग पाहण्याकरता इंद्रिय असावे लागतात. मग खांब ज्ञेय झाला, पाहण्याचं साधन
त्याला करण म्हणायचं. काय म्हणायचं व्याकरणाच्या भाषेमध्ये करण म्हणतो. पाहण्याची क्रिया कानाने होते काय, मग कोणाकडून होते आहे काय. तो मनुष्य म्हटलं पाहतो की काय करतो, नेत्रेनं पश्यती असं म्हटलं तर नाही. त्यातलं काही व्याकरण आहे समजत. नेत्रेनं पश्यती म्हणजे इन प्रत्यय लागला ना, मग काय होईल ते म्हणा तो पाहतो आंधळा असला पाहिजे एका डोळ्याने. नेत्राभ्याम म्हणावं लागतं. भ्याम प्रत्यय द्वितीय वाचक आहे तो. आणि ध्यस प्रत्यय कसा आहे, अनेकत्व दाखवणार आहे. व्याकरण असल्याने ते समजायचं असे. ज्ञान आणि ज्ञेय. खांब काय झाला, ज्ञेय. डोळे काय झाले, आणि ज्याला ज्ञान होते त्याला काय म्हणतात. म्हणून सगळा व्यवहार कशात होतो, येणेक्षते शृणवती जिग्रती स्वाद स्वाद विद्यार्थी तत्प्रज्ञा. त्रिपुटी दर्शनात त्रिपुटी कोणती, ज्ञात्र ज्ञान ज्ञेय रूपा त्रिपुटी प्रलय नाही. ज्ञाता ज्ञान ज्ञेय त्रिपुटी प्रलय नाही. ही त्रिपुटी प्रलयामध्ये नाही. प्रलय असताना सिंहात उत्पत्ती स्थिती आणि सर्व जीवाचं समष्टी प्रारब्ध होत असतं. त्यावेळेला प्रलय होत असतो. आणि प्रलयामध्ये सगळं मग पुन्हा उत्पत्ती होत असते. उत्पत्ती स्थिती आणि लय हे 3 धर्म असतात. एखादं झाड आहे, उत्पत्ती पुढे एक शेतकरी ऊस तयार करतो. तयार करणारा कोण, शेतकरी. वाढवणार आहे कोण, मग वाढवतच बसतो. कारखान्यात घेऊन जाणारा कोण, मग तसाच परमात्मा. उत्पत्ती करणार आहे परमात्मा, पुढे वाढवणार आहे परमात्मा, लय करणार आहे परमात्मा. त्याच्यात शक्ती आहे की आहे का. सर्व ज्ञान आहे. यस्य ज्ञानमयंत पहा असं म्हटलं आहे. विना ज्ञानाशिवाय कोणतेही कार्य याचा अर्थ होऊ शकत. बाईला जर ज्ञानच नसेल तर चपाती म्हणजे हिंदुस्थानचा नकाशा सगळे राष्ट्र बघून घ्या, त्याच्यामध्ये हिंदुस्थानी दिसतो, पाकिस्तान दिसतो. ज्ञान असेल तर बाई का कोणती चपाती घेतली तरी सुद्धा वजन गोलपणा जसं असत. यावरून ज्या अर्थी चपाती अशी दिसते त्या अर्थी बाईला ज्ञान असलं पाहिजे. बरं काय फरक्या बाईचं बरं का आळंदीतलं बाहेर दृष्टांत म्हणून ज्ञातृ ज्ञान ज्ञेय रूपा प्रकृती ते कुठे नाही. नाही का परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञाता ज्ञान वगैरे ती कुठे काहीही. समुद्रामध्ये कुठे काही हे असते काय, ज्याला कोणत्याही प्रकारे तीर नाही. असं जे तत्व पाण्यात असते त्याला काय म्हणतात. समुद्राला काय वाहत असते का, त्याला काही दुसऱ्या समुद्रात भेटायचं आहे का. समुद्र को भरे कोण असं आहे, एक ईश्वर आहे. समुद्राला पाणी कोणी दिलं, समुद्री रेखा पाणी देणार आहे कोण, परमात्मा. आणि त्याला आज्ञा करणार आहे कोण, परमात्मा. विज्ञानमय उत्पन्न ज्ञाता ज्ञान मनोमय ज्ञेय शब्दांत येतात. उत्पत्तीम तत्व पुरा. विज्ञानमय उत्पन्न ही त्रिपुटी कोणती, तर विज्ञानमय जो कोश आहे उत्पन्न ज्ञाता त्याला ज्ञाता असं म्हणतात. जीव मला विज्ञानमय आहे ना, हा कोण आहे त्याच्यातला ज्ञाता. मनोमय ज्ञान, मन जे आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञेय शब्दादया शब्द स्पर्श रूप याला ज्ञेय असं म्हटलेलं आहे. ज्ञेयतच उत्पन्न पुरा. उत्पत्तीच्या पूर्वी सगळं नव्हतं. एक कोण होता, या परमात्म्याशिवाय दुसरं काही ना. एकमेवा द्वितीयम नेह नानास्ति किंचित. याचा अधिक विचार तुमच्या
श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा 18 अध्यायामध्ये आलेलं आहे बघा. ज्ञाता ज्ञानम ज्ञेयम असं यस्य नाम करतो बाबा बुद्धरी हत्वापि स इमान लोकांना. त्याच्या पुढचा श्लोक कोणता आहे? जाऊया. 3 प्रकार केले आहे. सत्वगुणी ज्ञान, रजोगुणी ज्ञान, तमोगुणी ज्ञान. सत्वगुणी सुख, रजोगुणी सुख. सगळ्या करता सुद्धा 3 विभाग केले. सत्व, रज आणि ज्ञानही सुद्धा 3 प्रकारचं. करताही सुद्धा, कर्मही सुद्धा 3 प्रकारचं. गोड विचार भगवंताने केलेला आहे. 18 अध्यायामध्ये सुंदरच आहे. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा करणम कर्म करते. बरोबर. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता याचा विचार केला आहे. पुढे येणार आहे की 18 अध्यायामध्ये त्याचा विचार सांगितलेला आहे. ज्ञेयात शब्दादया नाही तर पुरा. म्हणून ज्ञेय म्हणजे कोण? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याशिवाय सगळा व्यवहार होऊ शकत. विना त्रिपुटीशिवाय व्यवहार होऊ शकत. नुसताच काम असून काम बघत त्याला पाहण्याकरता काय पाहिजे? इंद्रिय पाहिजे. इंद्रिय जरी असली पण इंद्रियाचा स्वामी मनोमत. मनातच नाही तर पाहण्याची क्रिया होऊ शकत नाही. अगोदर काय असावं लागतं? बंकर सर सांगायचं म्हणतात शिष्य वर्ग असायचा ना. मनात असेल तर प्रश्नच नाही. म्हणलं अरे थोडे अमके अमके करत आहे त्याला बोलवणार. म्हणलं ते घरी असतात का? कशाला बोलवायला घ्यावं? आणि जेवायला जातो का? तर म्हणून अगोदर कशात द्यावं लागतं? मनातच नसेल तर मग त्याला मनोमय असं म्हणतात. मग शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. वेदांताचा अद्वैतवाद आहे ना, जी झालेची नाही काही द्यायला लागी थोडीशी काही अद्वैतवाद आहे ना. जे सगळं द्वैताचं काय केलेलं आहे? सगळं जे द्वैत आहे हे कोणाचं आहे? अज्ञानाचं कार्य आहे. ज्ञान काय करत असते? अज्ञानाला निवृत्त केल्यानंतर सर्व द्वैत. विद्या विनय संपन्ने ब्रह्मणे शुनेच्या जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंता. आणखी पुन्हा विचार केला आहे क्रमाक्रमाने. नाही आणखी एकदम श्लोक घेऊन टाकू. त्रयभावेतून निर्द्वैत आहे पूर्ण एक अनुभव येते. समाधी, सुप्ती, मूर्छा पूर्ण सृष्टी हे पुरा. त्रयभावेतून या ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याचा लय झाल्यानंतर त्रयभावेतून निर्भय काहीच शिल्लक राहत नाही का? म्हणजे शिल्लक त्याला अद्वैत माझा. वेदांताचा सिद्धांत कोणता? एकमेव अद्वितीयम. मग तिन्हीचा निराश झाल्यानंतर झोपेमध्ये या तिन्हीचा निराश होत असतो. मग कोण असतं झोपेमध्ये? फक्त एक परमात्मा आहे ना. सगळ्याचा काय झालेला आहे? त्रयभावेतून पूर्ण एव अनुभव येते. पूर्ण नाम परमात्म्याचा आपल्याला अनुभव येत होतो. त्याप्रमाणे आणखी दुसऱ्या स्टेजामध्ये कुठे यायचं सांगतात. एक समष्टी आणि दुसरं एक व्यष्टी. समाधी, सुसुप्ती, मूर्छा पूर्ण सृष्टी पुरात होतात. त्याचप्रमाणे कुठे अनुभव येत असतो द्वैताचा? समाधी अवस्था. योगाच्या द्वारा जी समाधी आपल्याला प्राप्त होत असते त्याच्यामध्ये सविकल्प, निर्विकल्प या समाधीमध्ये सगळ्यात द्वैताचा लय झालेला आहे. एक परमात्मा तत्वच त्याच्या अनुभवाला इथं अशी जी अवस्था, पण ती योगाच्या द्वारा प्राप्त होते. योग आपल्याकडनं का होत नाही? क्लेश मग कोणालाच प्राप्त होत नाही का? ते जोग महाराजाचे शिष्य तुकाराम भाऊ होते, त्यांना समाधीला घातले. ते तुमचे स्वामी इथले नरसिंह सरस्वती त्यांना सुद्धा काय लागत
समाधी नावाची व्यवस्था आहे. पण आपला अधिकार काय पडतो? अवस्थाने जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी, तुरिया, उन्मनी, या सगळ्या अवस्था सांगितल्या. पण तीनच अवस्था आपल्याला माहिती आहे, जागृती, स्वप्न आणि बरं का. भरपूर जेवायचं, जेवण झोप लागते, आणि झोपेमध्ये काय पडते? तिने पुन्हा पुन्हा जागृती, पुन्हा असं करता करता राम बोलू पाहिजे. पण करताच आहे, पुढच्या अवस्था काय करायला पाहिजे. पण मनुष्य साहेब गरिबाचा श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करतो. कसं? पण अवस्था प्राप्त होऊन देण्याकरता प्रयत्न करीत मनुष्य बरं काय. हे उपजीविकेकरता साधन झालेलं आहे. कशाकरता? राहण्याकरता घर पाहिजे, मोठी 25 बिल्डिंग पाहिजे, तरच राहणं जमते. त्याचा काय संबंध? पण मुख्य जर कर्तव्य कोणतं असेल तर एका अवस्थेतून, म्हणून तो ज्ञानोबाराने म्हटलं, जे खळाची व्यंकटी ते सत्कर्मी. मग खळाचा काय झाला? त्या सत्कर्मी जाती एकापेक्षा एक अवस्था आहे, नाही काय? विषय पामराची अवस्था, पामरापासून विषयीपासून. याला उदाहरण कोणतं आहे? जगामध्ये पापामध्ये सर्वात श्रेष्ठ जर सर्व पापाचा अध्यक्ष वाल्या कोळी होता. आणि पुढे कुजतम राम रामेती मध, नारदाच्या संगतीमुळे कोण झाला? साधा वाल्मिक झाला का 1000 कोटी 100 कोटी काय लिहिलं? काय कर. आज पहिली पूर्वावस्था कोणती होती? माणूस दिसला की त्याला म्हणायचं जीवच मारून टाकायचा. काय संगतीचा परिणाम. देवापासून तीन ज्याची घडावी संगती, ज्याची ज्याची संगती चंदनाने बुरी. मग ज्ञानेश्वर महाराजच्या पालखीमध्ये काय आहे बघा. त्यांना तुम्ही पूर्वचरित्र विचारा. सोहळ्यामध्ये येण्याच्या म्हणलं 2-3 वाऱ्या झाल्या. म्हणलं आता ज्ञानेश्वर महाराजाची सोहळ्याची वारी सोडायची. म्हणलं इतका तुमचा आग्रह का? म्हणलं आम्ही अस्सल गुंड होतो, कीर्तनात नाही सांगायचं. आणि अस्सल वारकरी झाला. काय झालं? हे कोणाची शक्ती आहे? ज्ञानेश्वर महाराज. मग आणखी पुन्हा क्रमाक्रमाने आता काय केलेलं आहे? अशा 3 अवस्थेमध्ये द्वैत नसते. कोणती? एक समाधी, सुप्ती म्हणजे झोप, आणि मूर्छा. अतिमार बसला म्हणजे माणसाला मूर्छा आहे. ॲक्सिडेंटमध्ये एखादा अतिमार इथं जर मार बसला, त्याला आपण कुठे पडलो याचं काही नसते. त्याला कोणती अवस्था म्हणतात? बेशुद्ध अवस्था. कोणती अवस्था? त्याला काही दिसत नाही. आणखी क्रमाक्रमाने नारदाचं उदाहरण देणार आहे. त्या नारद महर्षीला उद्याचा दिवस